मंत्री माणिकराव कोकाटेंनी त्यांचे गुन्हे न्यायालयासमोर लपवले। शरद शिंदेंकडून कोकाटेंच्या विरोधात हरकत याचिका दाखल करण्यात आली आहे। शरद शिंदे माणिकराव कोकाटेंचे राजकीय विरोधक आहेत। शिंदेंच्या हरकत याचिकेमुळे कोकाटेंच्या अडचणीत आता वाढ होणार का, अशा संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्यात। यापूर्वी देखील तुकाराम दिघोळे यांच्या कन्येनं देखील शिक्षेला स्थगिती देऊ नये अशी याचिका केलेली होती। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। चंदन। ऋषाली, खरं तर आपल्याला माहिती आहे की कोकाटे यांच्या संदर्भात आज महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो कोर्टाकडून दिला जाणार आहे। मात्र तत्पूर्वी कोकाटे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे मागच्या सुनावणीच्या दरम्यान तुकाराम दिघोळे जे मूळ याचिकाकर्ता आहेत, कन्येनं या ठिकाणी इंटरव्हेन याचिका दाखल केली होती। हस्तक्षेप याचिका जी आहे ती त्यांनी दाखल केली होती। कोर्टानं निर्णय होईपर्यंत ती याचिका दाखल करता येणार नाही अशा पद्धतीचा एक निर्णय दिला होता आणि त्यामुळे तो विषय कुठेतरी बाजूला पडलेला असतानाच आता शरद शिंदे नावाचे जे कोकाटे यांचे राजकीय स्पर्धक आहेत, ज्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोकाटे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी केली होती, त्यांनी देखील आता या संदर्भामध्ये एक हरकत याचिका कोर्टात दाखल केलेली आहे। आणि या याचिकेत स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे की कोकाटे यांच्या विरोधातले जे काही राजकीय गुन्हे आहेत किंवा इतर गुन्हे आहेत ते कोकाटे यांनी न्यायालयासमोर लपवलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षेला स्थगिती ही मिळू नये अशा पद्धतीची ही याचिका आहे। या याचिकेनंतर कोकाटे आणि त्यांचे इतर जे साथीदार आहेत त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आजच्या या सुनावणी दरम्यान कोकाटे आणि त्यांच्या साथीदारांना कोर्टात हजर राहण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे या